मी आता 29 तारखेला मी पुढचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्याचा त्या ठिकाणी देणार आहे। महिला प्रचंड उत्साहाने या सगळ्यांचं स्वागत करणार आहेत आणि ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत, अर्ज भरलेत, नीट ऐका, अर्ज भरलेत परंतु पैसे मिळाले नाही, त्यांच्या खात्यावर आम्ही 29 तारखेला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, काहींच्यावर जुलै ऑगस्टचे आले, त्यांना फक्त सप्टेंबरचे 1,500 मिळणार। ज्यांना जुलै ऑगस्टचे नाही मिळाले त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 4,500 रुपये अकाउंटला जाणार। हा शब्द माझा आहे, हा शब्द आपला आहे आणि महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे। कोणत्याही परिस्थितीत ही योजना आम्हाला बंद पडून द्यायची नाहीये। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। माझ्या माय माऊलींना, माझ्या भगिनींना, बहिणींना यांना सांगायचंय, विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका। ते सत्तामध्ये असताना काही दिलं नाही, आता आम्ही देतो तर त्यांना बघवत नाही। आता म्हणाले काय रो हे बहिणीकडेच लक्ष देतात, लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण, आणि भाऊ काय दोडका 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 नाही, भाऊ पण लाडका। विरोधक म्हणले की हे चुनावी जुमला आहे, पहिल्यांदा म्हणले की हे देणारच नाही, दिल्यावर म्हणले लवकर पैसे काढा, लवकर पैसे काढा, परत पैसे घेतील। अरे शाळ्यांनो, भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला बहीण ज्यावेळेस भावाला ओवाळती आणि बहिणीच्या नात्यांनी भाऊ ज्यावेळेस तिथं ओवाळणी टाकतो, ती काय परत घ्यायला टाकतो काय? ते बहिणीवर एक प्रेम असतं, बहिणीला पण काही ना काही फुल ना फुलाची पाकळी आधार, हे वर्षानुवर्ष चालत आलंय। आणि शाणे आमच्याबद्दल काय म्हणतात, पण आम्ही 2 महिन्याचे डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले की नाही? हात वर करा, किती जणांच्या अकाउंटला पैसे आले? बऱ्याच जणांचे आले, राहिलेल्यांच्याही अकाउंटला देणार आहे। 30 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे। आमची मुलगी आदिती तटकरे, मंत्री महिला बाल विकासची, मगाशी संजयनी तिचं नाव घेतलं होतं मामानी, तिच्याकडे एक खातं आहे, ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय। आधार कार्डशी लिंकअप केलंय, मध्ये कुणी गडबड घोटाळा करायला नको, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे, घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही त्या महिलेशिवाय, ही व्यवस्था केलेली आहे। आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय, पुढेही आम्हाला काम करायचंय। ही योजना आमचे विरोधक सांगतात चांगली नाही, फसवी आहे, बंद केली पाहिजे। कोर्टात गेले, कोर्टाने सांगितलं नाही, सरकारला त्यांचा अधिकार आहे, सरकार चालू शकतं, योजना करू शकतं। आता म्हणतायत आम्ही सत्तेवर आलो की योजना बंद करणार, का? पण त्यांच्या पोटात दिसतो गरीबाला, जो मोलमजुरी करणारी महिला आहे, शेतमजुरी करणारी आहे, खुरपडीला जाणारी आहे, त्यामध्ये धुणं भांडी करणारी आहे, आमची कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी, झाडू पोतना करणारी महिला आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला आहे, त्या गरीब महिलेला 1,500 रुपये मिळाले तर ह्यांच्या का पोटात दुखतंय? ही योजना बंद करावी का बंद करू नये? बंद करावी त्यांना वाटत असेल त्यांनी हातवर करा, आणि बंद करू नये वाटत असतील त्यांनी हातवर करा। सगळ्याला वाटतं की बंद करू नये, हे माझ्या माय माऊली, ही भावाचा वाद आहे, मी बंद होऊन देत नाही। तर आपण स्वतः पाहिलेलं असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा 3रा हप्ता आहे, ह्याच महिन्यामध्ये 29 तारखेला आम्ही देणार आहोत। आणि ह्या महिन्यामध्ये ज्यांना ज्यांना एकही रुपया आतापर्यंत भेटलाय नाही, ज्यांनी फॉर्म भरलाय परंतु पैसेच नाही भेटले, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे मिळून 4,500 रुपये अकाउंटमध्ये टाकणार आहोत, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आपण लाईव्ह पाहिलेलं असेल, त्यांची आज सभा करमाळा या ठिकाणी घेतली गेलेली होती, त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे। ज्यांचे पैसे अजून आलेलेच नव्हते त्यांना देखील 4,500 रुपये भेटणार आहेत, आणि ज्यांचे आता 3,000 रुपये आलेले आहेत जुलै ऑगस्टचे, त्यांना मात्र या महिन्याचे 1,500 रुपये भेटणार आहेत। आणि त्यांनी परत असंही सांगितलं की ज्यांनी सप्टेंबरमध्ये नवीन अर्ज केलेले आहेत त्यांचे देखील 1,500 रुपये देणार आहोत। आता पुढं बघा, ज्या लाडक्या बहिणींनी
फॉर्म भरलेले ज्यांचे आता पैसे येणार आहेत 29 तारखेला 30 तारखेपर्यंत त्यांनी काम करायचे. तिसरा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. परंतु या महिलांना पैसे भेटणार नाहीत, कारण की त्यांनी अगोदर हे काम करून घ्यायचं आहे. काय आहे बघा माहिती संपूर्ण आपण बघूयात आता. लाडकी बहीण योजनेविषयीचा निधी जो आहे वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे. आणि स्वतः आपण आता उपमुख्यमंत्र्यांनी देखील कन्फर्म केलेलं आहे की त्याच दिवशी आम्ही पैसे वाटप करणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आणि 4500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे असताना आता काही महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया जमा होणार नाही. त्यामुळे या महिलांना काय काय करावं लागणार आहे त्याची माहिती आपण पुढं पाहूयात. लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी आपल्याला दिलेली आहे. काल आपण ती माहिती देखील पाहिलेली होती. तर बघा, आपल्याला माहीत असेल याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा पहिला कार्यक्रम पुणे या ठिकाणी 17 ऑगस्टला पार पडला होता. त्यामध्ये जवळपास 1,07,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित देण्यात आलेला होता. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा दुसरा जो राज्यस्तरीय कार्यक्रम होता तो 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी देखील आपण जुलै आणि ऑगस्ट असा 2 महिन्याचा लाभ जो आहे तो वितरित करण्यात आलेला होता. तर येत्या 29 सप्टेंबरला राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तिसरा तो रायगडमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती आपल्याला आता भेटलेली आहे. ठीक आहे, फिक्स तारीख आता झालेली आहे. तर कुणाला बघा 4500 रुपये भेटणार आहेत, त्याबद्दलची माहिती आपण आता बघूयात. कुणाकुणाला याचा लाभ भेटणार आहे आणि कुणाकुणाला नाही भेटणार. तर बघा, तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून आलेले आहेत, त्यांना देखील सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांना लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. या महिलांच्या खात्यात बघा 1500 रुपये येणार. कोणाला 1500 रुपये येतील? ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्यांना लाभ मिळाला आहे 3000 रुपये त्यांना फक्त 1500 रुपये जमा होतील. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः मंत्र्यांनी दिलेली आहे. तसेच ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांना देखील फक्त 1500 रुपये भेटतील. आधी महिलांचा अर्ज हा मंजूर होणे महत्त्वाचं आहे. तसेच बघा, सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननी प्रक्रिया ही 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. म्हणजे 20 ते 25 तारखेपर्यंतचे अर्ज या लाभासाठी गृहीत धरले जाणार आहेत. तर यापूर्वी जर तुमचा अर्ज हा मंजूर झाला तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील. 20 ते 25 जो सप्टेंबर महिना आहे त्याच्या अगोदर जमा झालेला असेल, म्हणजे नवीन फॉर्म भरले त्यांच्यासाठी सांगतोय, तर त्यांना 1500 रुपये भेटतील. 20 ते 25 तारखेच्या सप्टेंबरच्या अगोदर मंजूर असेल तरच या महिन्याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. 1500 रुपये नवीन फॉर्म भरले त्यांना, जुने भरलेत जुलै ऑगस्टमध्ये त्यांना तर 4500 रुपये भेटणारच आहे. ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांना. तर अर्ज मंजूर झालाच तरच महिलांच्या खात्यात या महिन्यात जर नसेल झाला मंजूर तर एकही रुपया भेटणार नाही. जर मंजूर झाला आहे तर पैसे मात्र तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने बघा, इनेबल फॉर DBT अशा पद्धतीने तुमचा आधार सीडिंग जो स्टेटस आहे तो दाखवणं गरजेचं आहे, तरच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. अजूनही या ठिकाणी 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत. त्या काळामध्ये तुम्ही तुमचं बँकेत जाऊन काम करून घ्या किंवा ऑनलाईन चेक करा आधार कार्डच्या वेबसाईटवरती तुमचा आधार सीडेड आहे का, कुठल्या बँकेला लिंक आहे. जर DBT लिंक असेल तरच पैसे तुम्हाला येणार आहेत. तुम्ही फॉर्म भरताना कुठलाही खाते क्रमांक दिलेला असेल त्या खात्यात पैसे येत नाहीत. तुमच्या आधार कार्डला जो DBT आहे, DBTला आधार कार्डला जो तुमचं अकाउंट नंबर लिंक आहे त्याच अकाउंट नंबरला तुमचे पैसे येणार आहेत. तरी संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.